नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला हा जो ब्लॉग आहे ना, तो बऱ्याच दिवसांनी येतोय आणि बरेच दिवस झाला हा व्हिडिओ एडिट करून ठेवला होता, पण व्हॉइस ओव्हर आता करते. तर बघा, आता शाळेत मुलं वगैरे गेल्यानंतर परत स्वराचे पप्पा गेल्यानंतरच मग कामाला सुरुवात केलेली आहे मी. इथं बेडशीट चेंज करायचं काम चालू आहे माझं. तर इथं बेडशीट लावली पलीकडच्या रूममध्ये आणि आता इथं बेडरूममध्ये आले. तर उशांचं कवरही चेंज करायचं होतं, तेही चेंज करून घेतले. आणि मी काही अशी बेडशीट खराब होण्याची वाट बघत नाही, कारण बघा, बेडशीट 2 दिवसाला चेंज करण्याचं टार्गेटच ठेवत असते. कारण बघा, आता आपलं घाम वगैरे येतो, तर त्याच्याने हे काय होतं, बॅक्टेरिया जमा होतात. तर आपल्याला हे बेडशीट आणि हे चेंज केलंच पाहिजे बघा, 2 दिवसांनी तरी चेंज केलं गेलं पाहिजे. तर इथं बेडशीट वगैरे चेंज करून झाली माझी आणि नंतर मग मी झाडू मारायला घेतला बघा इथं. तर आजचा व्हिडिओ बघा एकदम खास असणार आहे ना, छान असणार आहे, तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे. तर ही बघा, किचन गार्डनमध्ये मैत्रिणीच्या लावलेली भाज्या आहेत, मिक्स भाज्या आहेत ह्या. तर लाल माठ आहे, हिरवा माठ आहे बघा हा. आणि अशा मिक्स भाज्या आहे बघा, वेगवेगळी आमटीची पण भाजी आहे ते ह्याच्यामध्ये, आणि ही तांदळाची पण मोड आहेत बघा, थोडेसे तांदळाची भाजी असते तशा पद्धतीची. आणि ही सर्व मिक्स भाज्या आहे ते आताच मी करून घेणार आहे. तर असा भाजीपाला खायला बघा घरांमध्ये सगळ्यांनाच आवडतो, कारण छान असतो म्हणून शरीरासाठी. तर इथं मग मी साधीच लसणाच्या आणि फोडणी करून घेतली आणि फोडणीमध्येच मिरची घालून घेतली आणि शेवटी सगळ्यात मीठ आणि शेंगदाण्याचा कूट पण घालून घेतला, की कारण छान लागतो बघा असा शेंगदाण्याचा कूट. तर आता 3:30 वाजलेले आहेत आणि 3:30 वाजता आपला छान असा कल्चर प्रोग्राम होणार आहे आणि त्यासाठीच मी रेडी झालेले आहे बघा इथं. आणि तुम्ही पण व्हिडिओला कंटिन्यू करा, कारण छान असा प्रोग्राम तुम्हाला पण पाहता येईल आणि एन्जॉय करता येईल बघा. तर इथं मुलांचे कपडे पण मी काढून ठेवलेले आहेत, कारण मुलांची शाळा आता 4:30ला येतात मुलं. तर आल्यानंतर तयार होऊन येतील म्हणून. आणि वातावरण बघा एकदम क्लिअर झालं, सकाळी पाऊस येत होता, आता छान झालंय बघा. बोलो कुछ तो. तर इथे ही लोकल मुलं भेटली होते बघा. तर आता बघा क्लिअर आहे आणि एकदम संध्याकाळी पण वातावरण खराब झालं बघा एकदम. तर इथं मी आलेले आहे बघा आम्ही. तर इथं कारगिलच्या बघा आहेत मुली, तयार होऊन बसलेल्या आहेत बघा, कल्चर प्रोग्रामसाठी तयार होऊन झालेल्या आहेत. तर आम्ही इथं पोचलेला आहे, कार्यक्रम अजून सुरू झाला नव्हता, कारण 4 वाजलेत बघा कार्यक्रम सुरू व्हायला तोपर्यंत. इथं बघा कारगिलच्या लेडीज आलेल्या आहेत, कशा बघा व्हिडिओमध्ये आलेले आहेत. घेऊ का म्हटल्यावर तर हो घ्या म्हटल्या, तर त्यांना बी घेतलंय बघा मी व्हिडिओमध्ये. आणि इथं ज्यांनी कल्चर प्रोग्राम ठेवला, ले लडाख जे अकॅडमी आहे ना, त्यांनीच और ले लद्दाख कल्चरल अकेडमी की तरफ से आप सबका हार्दिक अभिनंदन, स्वागत है, खुशामदीद है। और आपसे इजाजत चाहूँगा सर आज के इस प्रोग्राम को शुरुआत करने की। धन्यवाद। और आप एक मीठी मीठी तालियों के साथ भी इस कार्यक्रम को ऊर्जा भरें, क्योंकि हम जहाँ तक पहुँचे हैं और जहाँ तक हमने जाना है वो सिर्फ एक रास्ता है, और वो रास्ता है सड़क का। सड़क जो है वो प्रगति का, विकास का एक खूबसूरत नमूना है। और जब हम सड़क पर यात्रा करते हैं तो अक्सर हम ये कहते हैं कि वाह क्या कितनी बढ़िया सड़क है। एक बार सड़क के लिए भी जोरदार तालियां बजा दीजिए। जिन लोगों ने डिजाइन किया है, जिन लोगों ने बनाया है, मेहनत के हाथों के लिए भी जोरदार तालियां बजा दीजिए। और मैं सर आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि आज से 10-15 वर्ष पहले जब हम आते थे तो बड़ा मुश्किल लगता था, अब सफर आसान हो गया है, क्योंकि जितना कम सामान होगा सफर उतना आसान होगा। जितना भारी भरकम होगा उतना तू हैरान होगा, उतना तू हैरान होगा। आपके सड़क पर लगे हुए बेल पत्थर जिंदगी जीने की अदा सिखाते हैं सर, और सड़क पर लिखा हुआ एक एक शब्द हमें जिंदगी के बारे में सोचने के लिए मजबूर कर देता है। जब हम सड़क के किनारे पढ़ते हैं, रुको, देखो और चलो, यही जिंदगी का फार्मूला फिट बैठता है कि जिंदगी में भी कभी कभी रुकना चाहिए, देखना चाहिए और फिर चलना चाहिए। और सड़क जिंदाबाद है। तो आइए आज के इस कार्यक्रम में हम शुरुआत करते हैं मणिपुर से। मणिपुर का अपना एक खूबसूरत पहलू है और वहाँ का खूबसूरत नृत्य है लाई हरोबा। लाई का मतलब है प्रभु, हरोबा का मतलब है उसकी प्रार्थना, उसकी आराधना करना। कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक, अटक से लेकर कटक तक खूबसूरत रंग है इस प्रदेश के। अनेक धर्म जातियां हैं, संस्कृति है, कला है, लोग विधाएं हैं, परंपराएं हैं, उन्हीं का एक स्वरूप है ये खूबसूरत भारत।
श्रेष्ठ भारत एक भारत। तो आइए मणिपुर के खूबसूरत नृत्य के साथ आज के इस प्रोग्राम का आगाज करते हैं। तो मैं दावत देना चाहूंगा मणिपुर के कलाकारों को नृत्य लेकर लाइव हरोबा। तर इथं बघा हे मणिपूरचं नृत्य आहे। कार्यक्रमाला सुरुवात मणिपूरच्या नृत्याने सुरुवात झालेली आहे। तर छान असं नृत्य आहे बघा। आणि हे आहे बघा गुजरातचं दांडिया नृत्य, गुजरातचं फेमस नृत्य दांडिया। तर दांडिया नंतर हा बघा उडीसाचा नृत्य आहे, फेमस नृत्य, जे की श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या मुद्रांचं नृत्य केलेलं आहे आणि त्याच्या मागं राग गायलेला आहे। आणि ह्या नृत्याला गोटीफो असं म्हटलं जातं बघा। हे ओडिशाचं प्रामुख्यानं नृत्य आहे आणि हे जे नृत्य करणारे आहेत ते बाल कलाकार आहेत आणि ते जे आहेत ते मुली नाही आहेत, तर पूर्ण सर्व मुलं आहेत बघा। आणि असं बघताना वाटते की ह्या सर्व मुलीच आहेत, तर तसं नाही आहे, तर हे मुलंच आहेत पूर्ण बघा तो सर्वजण। आणि बघा किती छान असं नृत्य केलेलं आहे बघा। आणि इथं कॉपीराईट येतं म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे, त्याच्या मागचा साऊंड। आणि हे कारगिलचं नृत्य आहे बघा, छान आणि सायलेंट असं नृत्य आहे, मस्त वाटतंय बघा बघायला। आणि त्याच्यानंतर बघा आपलं नृत्य महाराष्ट्राचं लावणी फेमस असं 1857 पासून जे मान्यता मिळाली लावणी नृत्याला, ती लावणी नृत्य। आणि ही बघा बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची हे गाणं आहे। आणि हे ग्रुपमध्ये वेगळं आहे, काय बैल जोडीचे काहीतरी गाणं आहे, माझ्या काही लक्षात नाही आता ते ग्रुप, एक गाडी बैल जोडी असं काहीतरी आहे। आणि हे आता राजस्थानचं नृत्य आहे बघा। आणि बघा हे नंतर पंजाबचं नृत्य आहे, भांगडा नृत्य आहे, पंजाबचं फेमस नृत्य असं। आता बऱ्याच जणांनी हे पण नृत्य बघितलं असेल बघा, छान वाटतं पंजाबचं नृत्य ऐकायला, एनर्जेटिक वाटतं आणि फ्रेश पण वाटतं। आणि हे बघा ह्यांचं काम कसं आहे, कल्चर अकॅडमी, ते आपापलं नृत्य आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातलं नृत्य सांस्कृतिक वारसा आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यात पोचवायचं काम करतात बघा हे लेह लडाख अकॅडमी कल्चर प्रोग्राम वाले जे आहेत ते। आता हे गाणं झाल्यानंतर गाण्यांचा प्रोग्राम होता बघा शेवटी, स्वराचं पण एन्जॉय करायचं चालू आहे बघा इथं गाणं। आणि इथं कॅमेरामॅन सुद्धा आहेत बघा व्हिडिओ शूट करायला, रेकॉर्ड करायला। तर इथं गाणे झाल्यानंतर प्रोग्राम झाल्यानंतर एक ग्रुप फोटो झाला होता ज्यांनी कल्चर प्रोग्राम केला होता, आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत गाऊनच बघा। तर इथं कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो आणि त्यांच्यासोबत आमचं फोटोशूट वगैरे झालं। आता किती दिवस दौरा आहे तुमचा? 1 महिना आहे। हां चल उद्या येऊ खेळायला आपण, येते संडेला येतो। थंडी लागते। तर इथं बघा संध्याकाळ वातावरण एकदम खराब झालं होतं, बारीक बर्फ पडत होता आणि एकदम हवा सुटली होती, त्यामुळे थंडी खूप लागत होती। तर इथं स्वराचं रडायचं काम चालू आहे। घरी आल्यानंतर बघा मला हे शाळेत आय कार्ड भेटले म्हणून दाखवत होती, आणि दादाला पण असं स्पोर्ट्सचे शूज आणि हे भेटलं होतं, टी शर्ट भेटलं होतं, कपडे भेटले होते। तर त्याला व्हिडिओ घेत होते, तर तो अजून बाहेर गेला नको घेऊ म्हणून। तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून, आणि कोणत्या राज्याचं तुम्ही नृत्य बघितलं तेही कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।